माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला, तालुका जिल्हा अकोला, गुडधी येथील नागरिक, महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया. मौजे गुडधी तालुका जिल्हा अकोला. मौजे गुडधी तालुका जिल्हा अकोला येथील गट क्रमांक उपविभाग 133 अ ब क या जागेवरील 136 लोकांना दिलेल्या प्लॉटबाबत आम्ही खाली सही करणार. मौजे गुडधी तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी मागील 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून राहत असून आम्ही दलित, मागासवर्गीय, भूमिहीन, मोलमजुरी करून जीवन जगणारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती आहोत. आम्हाला राहण्याची सोय नसल्याने सन्मानाने जगता यावे, यासाठी राहायला घर मिळावे, यासाठी शासनाने अधिग्रहित केलेल्या मौजे गुडधी तालुका जिल्हा अकोला येथील गट क्रमांक आणि उपविभाग 133 अ ब क या जागेमधील 3.50 हे आर जागेवर 136 सरकारी गावठाण प्लॉट नंबर 2.36 हे आर जागेवर टाकलेले आहे आणि 0.84 आर जमिनीवर तर खुली जागेसाठी 0.30 आर जमीन सोडलेली प्रकरण आहे. सदरहू RMKLNA 22 गुडधी 3/1993 निकाल तारीख 6/1/2097 प्रमाणे झाले आहे. तसेच आम्हा 136 दिनांक 5/5/1994 सदरहू जागेचे पट्टे वाटप करून सरकारी चलन आमच्याकडून भरून घेतलेला आहे. पट्टे, ताबा, पावत्या चलांच्या पावत्यासोबत जोडलेल्या आहेत. महादेव अमृता चोरपगर, गणेश छडीची शिरमार, भारत काशीराम डोंगरे, भारत सचिन पुरुषोत्तम कीर्तक, माल महकर कांबळे, दिलीप जयराम कीर्तक, नगीशन गजभिये नागर, अमित खंडारे, सुरेखा शिरसाट, सौ सुरेख शोभा उकी, कमला केतबा, सविला कीर्तक, सविता गोकुळा वाकोडे, गोकुळा सुनीता गजभिये, सुधाबाई अंबोरे, कुसुम मनिक इंगळे, कुधाबाई अंबोरे, वनिता मेलाम, पंचकुला कीर्तन. आजचं निवेदन कशाबद्दल दिलं आपण? 1993-94 मध्ये जे गुडधीवासियांना तहसीलदारामार्फत बेघर कुटुंबांना प्लॉट दिल्यात गेले होते, तर त्यानंतर फक्त प्लॉट दिल्या गेले, पट्टा दिला गेला, परंतु ते मोजमाप आखून दिल्या गेलं नाही. त्याच्यामुळे काही लोक तिथे राहायला गेले, परंतु त्यांच्यातच आपसी वाद झाले की हा माझा प्लॉट आहे, इथून इथपर्यंत आहे, तिथून तिथपर्यंत आहे, मारामाऱ्या झाल्या. तर ते पूर्णपणे काही कोणाला प्लॉट घेता आले नाही. लोक तिथून परत आले. त्या दिवसापासून तर आजपर्यंत सतत शासनाचा पाठपुरावा चालू आहे की आम्हाला आमचे जे काही प्लॉट दिलेले आहेत त्याचं लेआउट करण्यात यावं, लेआउट करून देण्यात यावं, म्हणजे आपसी वाद होणार नाही. काही दिवसाआधी आम्हाला हरकती मागितल्या होत्या की याच्यावरती तुमची काही हरकत आहे का. आम्ही त्याच्यावरती हरकतसुद्धा नोंदवली, परंतु त्याच्यावरती शासनाने कुठल्याही प्रकारची सुनावणी न करता, कुठल्याही प्रकारचा मॅसेज न करता परस्पर निर्णय घेतला आणि ती जागा केंद्रीय विद्यालयासाठी दिली. म्हणून आम्ही सर्व गुडधीवासी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्यासाठी आलो की आम्हाला त्यांनी न्याय द्यावा. एकीकडे हे सरकार बेघरांना घर मिळालं पाहिजे, जागा मिळालं पाहिजे, म्हणजे तोंडामध्ये घास टाकून देते, आणि दुसरीकडे हे सरकार ती जागा केंद्रीय विद्यालयासाठी द्यावी असा निर्णय देऊन तोंडातला घास काढून घेते. हा सरळ अन्याय आहे. यासाठी कलेक्टर साहेबांना संपूर्ण 136 कुटुंब या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आले, आणि या निवेदनाच्या मार्फत हा आमच्या गुडधीवासियांतर्फे एक इशारासुद्धा आहे की जर का आम्हाला आमच्या हक्काचे प्लॉट परत दिले नाही तर आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करू. सर्व गुडधीवासी एकत्रपणे आमरण उपोषण करू आणि आमचे हक्काचे प्लॉट घेतल्याशिवाय राहू.